बाबा काय नाव आपलं? माझं नाव हरिश्चंद्र मारुती गव्हाणे सर. गव्हाणे सर. तुमचं वय काय साधारणतः? माझं वय आता 86. 86. तुम्ही आता 86 म्हटल्यानंतर किमान तुम्हाला मतदानाचा अधिकार येऊन जवळपास ती 60-70 वर्ष 60 वर्ष झाले असेल. हो. आता तुम्ही आता निवडणूक लागली जिल्हा परिषद पंचायत समिती तालुक्यामध्ये किंवा राज्यभरामध्ये 12 जिल्हा परिषदेच्या. आता आंबेगाव तालुक्यात हे कोणतं गाव? बावळवाडी. बाबुळवाडी. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली, उमेदवार तुमच्यापर्यंत आलेत का? पोचलेत का? हो. दोन्ही म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे कैलासभाऊ काळे हे पंचायत समितीसाठी उभे राहिलेले आहेत आणि राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदासाठी फुलेताई या उभ्या आहेत. यापैकी जे कैलासभाऊ जे आहेत हे आज जवळजवळ 20-25 वर्ष राजकारणात आहेत. एक हुशार माणूस आहे, कामाचा माणूस आहे आणि तळमळीने लोकांची कामं करणार आहे. मी तुमच्याकडे त्या मुद्द्यावर येतोच, पण मला तुमच्याशी जरा इतिहासाबद्दल थोडं बोलायचं आहे. बोला ना. की बाबा तालुक्यामध्ये साधारण तुम्ही 60-70 वर्ष आले मतदान करताय. तालुक्यामध्ये किंवा तुमचा हा जो परिसर आहे आंबेगाव तालुक्याचा थोडा डोंगरी भागातला, त्या भागात आधी काय अवस्था होती तालुक्याची आणि आता समजा आताची अवस्था काय काय फरक जाणवतो का हां, तुम्हाला? हो जाणवतं. एक साधारणपणे 90च्या पूर्वीचा जर आंबेगाव तालुका आपण पाहिला तर विशेष अशी काही सुधारणा झालेली नव्हती. परंतु या तालुक्याचं नेतृत्व जेव्हा आमदार वळसे पाटील 1990 साली निवडून आले आणि निवडून आल्यानंतर त्यांनी एकंदरीत आपल्या तालुक्याचा एक सर्वे केला आणि या तालुक्यात नेमकं काय करायला हवं हे त्यांनी एक नियोजन ठरवलं. त्या नियोजनाप्रमाणे ते काम करत गेले. पहिल्यांदाच त्यांनी सर्वसाधारणपणे डिंबा धरण हे लवकरात लवकर पूर्ण करून दोन्ही बाजूला कॅनॉल काढून शेतकऱ्यांची सोय त्यांनी प्रथम केली आणि त्यामुळे आंबेगाव तालुक्यातील बागायतीला अतिशय वाव मिळाला. शेतकऱ्यांना 2-3 पिकं घेता आली, त्यातून त्यांना पैसा मिळाला आणि शेतकऱ्यांची अवस्था त्यामुळे चांगल्या प्रकारची झालेली आहे. तसं जर पाहिलं तर म्हणजे आंबेगाव तालुक्याच्या या पूर्व भागात एक प्रकारचं नंदनवनच उभारलं गेलेलं आहे आणि वळसे पाटीलांचं एक कर्तृत्व असं आहे दुसरं की नुसतंच त्यांनी शेतकऱ्यांच्या ह्याच्याबरोबर केलं असं नाही, पण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा आपल्याला भागाचा विकास करायचा असतो त्या विकासासाठी रस्त्यांची आवश्यकता असते. तर आज आंबेगाव तालुक्यातील खेडोपाडी अगदी डोंगरापरी त्यांनी रस्त्यांचं जाळं विणलेलं आहे. ही गोष्ट आपल्याला कबूलच करावी लागेल. दुसरं म्हणजे की तालुक्यातील लोकांच्या आरोग्यासाठी पण त्यांनी एक उपजिल्हा हॉस्पिटल मंचर या ठिकाणी काढलेलं आहे. त्याचप्रमाणे की या शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा इतरही जातीच्या सर्व मुलांना चांगल्या प्रकारचं उच्च शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी अवसरी या ठिकाणी इंजिनिअरिंग एक कॉलेज काढलेलं आहे आणि हे कॉलेज काढल्यामुळेच आज या तालुक्यातील बऱ्याचशा गोरगरिबांच्या मुलांना इंजिनिअरिंगचं शिक्षण घेता आलं आणि त्यातून त्यांना काही नोकऱ्याही उपलब्ध करून मिळाल्या गेल्या. तर अशा प्रकारे तालुक्याचा एक प्रकारचा विकास त्यांनी चांगला साधलेला आहे. वळसे पाटील स्वतःच हुशार असल्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाचा भाग एक आज आपण पाहिलं तर महाराष्ट्रातसुद्धा तशा प्रकारे समाजकारण आणि राजकारण यामध्ये ते मोठ्या भागाने म्हणजे आज महाराष्ट्राच्या राजकारणात ते आपल्याला दिसून येतात. तुमच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटात जे कोण उमेदवार आहेत त्यातील कोणत्या उमेदवाराचं प्राबल्य जास्त आहे किंवा निवडून येण्याचे चान्सेस तुम्हाला जाणवतात? या निवडणुकीमध्ये सर्वसाधारणपणे पाहिलं आपण तर तालुक्याचे आमदार म्हणून वळसे पाटील यांचं जे कर्तृत्व आहे, त्यांनी जे या तालुक्यामध्ये एक प्रकारचं काम केलेलं आहे त्या कामाचा निश्चित परिणाम या निवडणुकीवर होईल आणि राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार निवडून येतील.